पडा आणि हे देश चालवा, देश तुम्हाला डोक्यावर घेईल. पण सामान्य माणसं, मोठ्या मोठ्या अंबानी, अदानी, मित्तल, माल्या सारख्यांचे कर्ज तुम्ही माफ करताय. आज हे मी बोलत नाही, देशातलं प्रत्येक माध्यम आज ही चर्चा करताय. 80,000 कोटी रुपये अदानीचे थकलेत, 1.25 लाख कोटी रुपये अंबानीचे थकलेत, काही हजार कोटी रुपये मित्तलचे थकलेत, काही हजार कोटी रुपये माल्याचे थकलेत. आणि ते पैसे तुम्ही बँकेत सांगा. तुमच्या या निर्णयानं आज 1000-500च्या नोटा बदलण्यासाठी आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी या महाराष्ट्रात 10 जणांना आपला जीव गमवावा लागला. हे देशाच्या प्रधानमंत्र्याला शोभणार आहे? एवढ्यावर सोडा, आमच्या माय मावल्यांचं तर अवघड झालंय. 1000-500 प्रपंचात नवऱ्याकडून जे मिळत होते घर चालवायला, त्याच्यात कसे तरी वाचवले, तांदळाच्या डब्यात ठेवले, ते साठवून 10-20-25 हजार झाले. अचानक मोदींनी ही तारीख आहे. सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे, चांगले काम करणारे असे उमेदवार. त्याचबरोबर मी तुम्हाला सर्वांच्या या 17 उमेदवाराच्या वतीने मी तुम्हाला शाश्वती देतो, शाश्वत करू इच्छितो की बाबा याची सर्व जबाबदारी मी घेणार आहे. सर्व कारभार हा लोकांचा पारदर्शक कारभार. जनरल सभा सुद्धा जनतेमध्ये घेऊ, दरवाजे खिडक्या लावून टेंडरचे निविदा काढायचे नाही आहेत. काम म्हणजे या गावाचं कसं नळदुर्ग पाटी बनवण्यात आलोय. थोड्या दिवसांनी जर यांच्या मनात जर असेच राहिले हे नळदुर्गला पाटी बनवतील, पण इथलं हॉस्पिटल अंदूरच्या दिशेत गेले, जाऊ द्या, तिथेही असलं पाहिजे, त्यांच्याही गावाला राहून द्या, आम्हाला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण ह्या गावातल्या लोकांना, मूळ गावातल्या लोकांना चांगल्या सुविधा बनवणे, हे सुद्धा हॉस्पिटल कार्यान्वित केलं पाहिजे. पण याची तशी आणि बुजलेले दिवे आरोग्यासाठी हानिकारक अशा कुठलीही सुख सोयी नसलेली, आणि लोकांना गेली 4 वेळेस दुष्काळ होता. 4 वर्ष उशाला तळ असताना देखील लोकांना पाणी टायमेवर मिळालं नाही. बाकीच्या जिल्ह्यामध्ये पाण्याची अडचण होती, पण नळदुर्गला बोरीमध्ये पिण्याइतपत पाणी होतं, पण लोकांना पाणी मिळालं नाही. आणि वेळोवेळी या ठिकाणी मोटर जाळून लोकांना पाणी पाजण्यासाठी गैरसोय केली. स्वच्छ पाणी द्यायचं काम नगरपालिकेचं होतं, सत्ताधारी काँग्रेसचं होतं, सर्व नगरसेवकाचं होतं. पण सत्ताधारी काँग्रेसवाल्यांना कुठलाच भाग राहिला नाही आणि केवळ भ्रष्टाचार करण्याचं, पैसा खाण्याचं एटीएम बँक बनवलं नगरपालिकेला आणि फक्त खातच राहिले.